पुष्पार्पण केलेले आहेत. पुष्पार्पण केलेले आहेत. बसून बोलताय? बसून बोलताय? बसून बोल. नाही बोल. त्यांना सांगा कोणीतरी. महेंद्रने धक्का दिलाय आणि बोलायला भरपूर आहे. 40-45 वर्षाचा कालखंड आठवतोय मला ह्याच्या निमित्तानं. महेंद्र ज्या पद्धतीने गेला, आता हा एक मोठा चिंतनाचा आणि चिंतेचा पण विषय आहे. तसा तो नव्हता तो. हा मार्गाने जाण्यासारखा तो नव्हताच कधी. म्हणजे मी तर स्वप्नातही तसं पाहिलं नाही. बुद्धांच्या धम्माचा अभ्यास तो किती वर्षापासून करतोय. म्हणजे खरं म्हणजे त्याला वारसाच आहे. आनंद कांबळे गुरुजींच्या निमित्तानं त्यांच्या घरातच धम्म होता. आनंद कांबळे गुरुजी माझे गुरुजी मला 8वी 9वी 10वी 11वीला शिकवायला होते. त्यांचे पण संस्कार घरामध्ये पुस्तकाच्या रूपाने, बोलण्याच्या रूपाने, आणि भारतीय बौद्ध महासभेचे पण ते सक्रिय कार्यकर्ते राहिले. घरामध्ये धम्म, एवढं मोठं साहित्य, पुस्तकं, तो स्वतः पण चांगला प्रवृत्तीचा होता. तो फार संवेदनशील होता. महेंद्र हा फार संवेदनशील होता. तो पण संवेदनशीलता चांगली असते असं नाही, असं त्याचा अर्थ नाही. भावनिकता जी असते ना, भावनिकतेमुळे माणूस घडवतो जास्त. आणि त्याच्यात जर भान नसेल, स्वतःच जागृती नसेल, सती नसेल, तर मग त्या भावना माणसाला असं म्हणजे अपलिफ्ट पण करू शकतात, वरती पण नेऊ शकतात, खाली पण नेऊ शकतात. म्हणून ज्ञान किती आहे त्याला महत्व नाही. माणसाकडे धम्माचं ज्ञान किती आहे त्याला महत्व नाही. तो त्याचं ऍप्लिकेशन स्वतःच्या जीवनामध्ये कसं त्याचा वापरतो याला महत्व आहे. महेंद्रला ते जमलं नाही. महेंद्रला मी फार जवळून ओळखतो. तो खूप संवेदनशील होता, खूप अभ्यास होता, खूप ध्यान साधना पण करायचा. जेव्हा आपल्या या ठिकाणी 86-88 पासून याच्यासारखा होता, तेव्हापासून तो संपर्कात होता. मुलासारखाच होता तो. तेव्हापासून तो सोबतच असायचा. त्रैलोक्य बौद्ध महासंघाचं काम करताना तो इतका म्हणजे माझ्या बरोबर तो झटून काम करायचा. इथून सायकलवर तो कधी 2-2 वेळेला नगरला यायचा. आणि याचं पूजास्थानाचं काम करणं, किंवा काही डेकोरेशनचं काम करणं, रेकॉर्डिंगचं काम करणं, फोटोग्राफीचं काम करणं आवडीने करायचा. तो भूत ताण पाहत नसायचा आणि त्याच्याकडून मला खूप प्रेरणा मिळायची. पण हा जो त्याचा अतिसंवेदनशीलतेचा दुर्गुण आहे, त्याच्यामध्ये तो स्वतः पण 2-4 वेळेला अडचणीत आलेला आहे. कारण अतिसंवेदनशीलता असेल, माणूस हुशार असतो, पण अतिसंवेदनशीलता असेल पण भान नसेल, जीवनाचं भान नसेल, आपण कसं वर्तन करतो त्याचं भान नसेल, तर मग त्या चांगुलपणाला पण अर्थ राहत नाही. ही आपल्या नगर शहरातली दुसरी आत्महत्या आहे. पहिली आत्महत्या आपल्या अंग्रेज गुरुजी म्हणजे ब्रह्मचारी महाधम्मेवरांनी केली. तेही फार चांगले होते. त्यांचा माझ्यावर फार कटाक्ष होता. म्हणजे ते पहिले ब्रह्मचारी नगर मधले, आपल्याला माहिती नसेल तर सांगतो. ते आधी भिक्षू होते, पण ते जसे असतील तसे त्यांनी तो चांगला मार्ग पत्करला होता. परंतु तेही असेच भावनिकच होते. कारण त्यांना असं काय प्रचाराचं काम झालं नाही ना, ते मग मला रागवायचे. तुला एवढी संधी आहे त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या निमित्तानं. मी मुंबईला गेलो होतो 83 साली, तेव्हा ते तिथे होते महाधम्मवीर. आणि मला पाहिल्यावर सगळ्यांना त्यांनी अभिमानाने सांगितलं, बघा तुम्ही म्हणता ना नगरला धम्म कार्य नाही, नगरून माणूस इथं आलेला आहे. त्यांनी पण अशीच आत्महत्या केली. आणि एक महत्वाची गोष्ट त्यांनी सुद्धा केली, महेंद्रने पण केलेली आहे. त्याच्या चुका झालेल्या आहेत, परंतु त्यांनी त्याच्या चुकाची जबाबदारी दुसऱ्यावर न टाकली.
त्यांनी त्याच्या चुकाची जबाबदारी दुसऱ्यांना टाकली. मला असं समजलं की त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि मी याला जबाबदार येतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर त्यांनी ती गोष्ट लिहून ठेवली नसती तर बाकीच्या लोकांना अडचणीत त्यांनी टाकलं असतं. महाधम्मवीरनं पण तेच केलं. अंग्रेज भिक्षूनं त्यांनी लिहून ठेवलं होतं की मी माझ्या स्वेच्छेनं जातोय. काय त्यांना त्रास असेल, पण एक त्रास महत्वाचा आहे. अशा ज्या घटना घडतात ना, असा माणूस एक तो एकाकी पडतो, एकटा पडतो. जरी तो आपल्या मध्ये वावरत असला, हसत असला, खेळत असला, काम करत असला, पण तो आतून एकटा असतो. आणि जसं आता कांबळे साहेबांनी जे मित्राचं गाणं म्हणून दाखवलं, ही मित्रता खरोखर फार महत्वाची आहे. ही मित्रता देण्यामध्ये मी पण कमी पडलो. 2 महिन्यापूर्वी आज त्याचा फोन आला होता, म्हणजे मला भेटायचं तुम्हाला. म्हटलं या भेटायला. तर ते भेटायला आले नाही. मी फोन केला, माझा फोन त्यांनी घेतला नाही. का घेतला नाही त्याचं उत्तर आत्ता कळालं. त्यांच्या मनात काय असेल ते त्यांना माहिती. परंतु बुद्ध धर्माचं बाबासाहेबांचं काम जे आहे ना, हे खरं म्हणजे हे माणसं सांभाळण्याचं काम आहे. त्यामुळे महेंद्रची जबाबदारी खरं म्हणजे माझ्यावर पण येते. मग त्याचं जाणं हे त्याला कारणीभूत मी पण आहे. मी प्रयत्न केला नाही असं नाही. पहिला जबाबदार तर तोच आहे की त्यानं जागृतपणे जीवनात इतकं चांगलं, त्याला इतकं ज्ञान होतं, इतकं माहिती होते, इतक्या पद्धती त्याला माहिती होत्या. हे असं करणं शक्यच नाही. मला अजूनही विश्वास नाही बसत. परंतु काहीतरी फार मोठ्या टोकाला गेला तो, असं मला वाटतं. एकटा पडला. आपण कोणाला एकटं पडू देता कामा नाही खरं म्हणजे. म्हणून मी कधी कधी ही जबाबदारी मी त्रैलोक्य बौद्ध महासंघावर किंवा प्रयत्नावर पण टाकतो. आता ते म्हणतात व्यक्तीचा दोष आहे. व्यक्तीचा दोष असेल तो दोषी आहे, पण सगळं म्हणून आपलं काय काम आहे किंवा संस्था म्हणून आपलं काय काम आहे. भारतीय बौद्ध महासभा जरी आता ते बोलत असतील का आमचा माणूस होता, आपलं आपण केलं काय. मी तरी जबाबदारी घेतो या गोष्टीची. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे का आपण जे काही काम करतोय हे जनजागृतीचंच काम करतो, लोकांना भानावर आणण्याचंच काम करतो. मी माझ्या पद्धतीने काम करतो. बुद्धाने ध्यान साधना सांगितली नाही, ही स्पष्ट गोष्ट मी 43 वर्षाच्या अनुभवातून सांगतो. बुद्धाने ध्यान साधना सांगितली नाही. आपल्या संपर्कातले पण असे काही लोक आहेत ध्यान करणारे, त्यांची काय गत झाली, चुलते आहेत तुमचे, हे आपण म्हणतो जसं समजतं तसं नाही. ती आतमध्ये गुंतवून टाकणारीच गोष्ट आहे ध्यान. मन म्हणजे ध्यान करतच. महेंद्र पण त्या भावनेच्या भरात तो स्वतःच्या ध्यानातच अडकला आणि तो त्याला ते समजलंच नाही की आपण कोणाला तरी सांगावं, कोणाशी तरी बोलावं. वाचला असता तो. त्यामुळे आजचं बोलणं हे काय आपल्याला तत्वज्ञान सांगण्याची ही वेळ नाही. मला नाही वाटत काय त्याच्यावर तत्वज्ञान सांगावं. ही व्यावहारिक गोष्ट आहे, धम्मात जगण्याची गोष्ट आहे. किती ज्ञान आहे, किती पठण आहे आणि किती परित्राण तुम्ही करता आणि किती ध्यान करता, काही महत्वाचं नाही. आपण माणसांना कसं सांभाळतो, एकमेकांकडे कसं पाहतो, तो कसा जगतोय, त्याने स्वतःची जबाबदारी घ्यावी जगणाऱ्यानं. पण मित्रांनी घ्यावे, समाजाने घ्यावे, कुटुंबाने घ्यावे, संस्थेने घ्यावी, तर हे काम पुढे जाणार आहे. हा संदेश बाबासाहेबांनी दिला, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. म्हणजे जागृती सांगितली. बुद्धांना आपण सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. संपूर्ण ज्ञानी नाही म्हणत, संपूर्ण जागृत. आणि जागृतीचा अर्थ असा आहे की माझं वर्तन मला कळतं, माझं मन मला कळतं, माझं शरीर मला कळतं, माझं चित्त मला कळतं, माझ्या भावना मला कळतात, माझे विचार मला कळतात, मी मला ओळखतो. तो जागृतीचा विषय आहे. जागृती जर असेल ना तर माणूस कधीच घसरू शकत नाही. पण जरी समजा त्याला ते जमलं नाही तरी जागृत समाजाचं ते काम आहे. म्हणून सगळ्यांनाच त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे की आपल्या समाजातली माणसं जगतात कशी. आणि एकतर कसं आहे की आपलं जे बॅकग्राऊंड होतं, ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य दिलं, ते अस्पृश्यतेचं, जाती व्यवस्थेचं जे बॅकग्राऊंड आहे, त्यातून आपल्या लोकांची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व, मानसिकता इतकी गुंतागुंतीची आहे
इतके प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, तुमचे राजकीय प्रश्न आहेत, तुमचे कौटुंबिक प्रश्न आहेत, व्यसनाचे प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. आणि प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेबांनी जो मार्ग सांगितला तो जागृतीचाच होता. ते जनजागृतीचंच काम करायचे. म्हणून जागृतीचा विजय होता कामा नये, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. आणि बुद्धांनी जागृती सांगितली. तिचा गौतमीला भानावर आणलं. त्याच्यामुळे तिने मुलाचा मृत्यू स्वीकारला आणि स्वतः ती त्या मुलाची बॉडी तिने जंगलामध्ये टाकून दिली. बुद्धाने अंगुलीमालाला भानावर आणलं. मग त्याला कळालं मी कसा जगतोय, कसं वागतोय, आणि तो सुधारला. एवढं चांगलं आपल्याकडं हे धन दिलेलं आहे बाबासाहेबांनी. याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. आता कर्मकांडाचे दिवस नाहीत असं माझं मत आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे. लहान पोरं सुद्धा त्रिशरण, पंचशीलन, बुद्धपूजन सगळं म्हणतील. संगमनेरला एकदा गेलो तर एक 7 वर्षाची मुलगी पुस्तकात न पाहता 22 प्रतिज्ञा लोकांकडून ओढून घेतल्यात. तिला सांगितलं, तिथे पाठ होत्या पुस्तकात न पाहता. मला पण अजून पाठ नाही. सोपं आहे ते. पाठांतर ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. मेमरी फक्त पाहिजे. पण वर्तन जे आहे, वागणूक जी आहे, ही वागणूक ही जागृतीतून समजते. जगण्याचं भान आलं पाहिजे, जीवनाचं भान आलं पाहिजे. त्याला बुद्धांनी सती म्हटलेलं आहे. अनापानसती म्हणजे श्वासाची जागृती आहे, श्वासाचं ध्यान नाही. लोक ध्यान शिकवतात आणि ध्यानात ते गुंतून जातात त्या विषयामध्ये. सती म्हणजे जागृती आहे. म्हणून सती पठाण यानं माणूस भानावर येतो आणि कसं जगायचं हे त्याला कळतं. हीच बुद्धांची शिकवण आहे, हीच बाबासाहेबांची शिकवण आहे. महेंद्रला माझा मित्र होता. तो मित्र पण होता, तो चांगला आहे. त्याला मी दुसरा याच्यात पाहू शकत नाही. पण मी स्वतःला थोडासा अपराधी पण समजतोय. मला त्याला वाचवता नाही आला. पण असं परत होता कामा नये असं माझी अपेक्षा आहे. दुसरी आत्महत्या आहे नगरमधली. ही मी आता काही लोकांनी त्याचा राग येतो की तो त्या व्यक्तिगत जबाबदारी मग संघाचं काय काम आहे, संस्थेचं काय काम आहे? कशाला संस्था चालवतो आपण? फक्त कर्मकांड करायला आणि दान उपटायला, दान गोळा करायला. माणसं सांभाळता आली पाहिजे. माणसं सांभाळता नाही आली तर काय त्या संघाला अर्थ नाही, त्या संस्थेला अर्थ नाही. बाबासाहेबांनी पण माणसं सांभाळली म्हणून संघ उभी राहिली. बाबासाहेबांनी माणसाला कधी दुय्यम लेखलं नाही. जे त्यांच्या संपर्कातले ते उभेच नाही, ते जीव टाकत समाज त्यांच्यावर. बाबासाहेबांना बॉडीगार्डची गरज नसायची. कारण स्वतः येऊन लोक त्यांना हे द्यायचे, संरक्षण द्यायचे. आम्हाला मारावं लागतं संरक्षण, का तर आपण लोकांचा विश्वासच कमवत नाही. तर भयंकर गोष्ट. जास्त मला काय बोलण्याची इच्छा नाही. महेंद्रची मी क्षमा मागतो आणि बुद्धांची आणि बाबासाहेबांची पण धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू